हाय हॅलो नमस्कार सर्वांना. संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि इकडे ना एक पट्टी ब्लाऊज कटिंग करायचं आहे. आणि परत एकदा तुम्हाला माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मी इकडे ना 9:30ची घडीची ब्लाऊज कटिंग करते. एक पट्टी ब्लाऊज आहे आणि एवढं काही फोल्ड करून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यासाठी ना आता कट करून घेऊ आपण 4 फोल्ड, म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सेम एकाच साथमध्ये आपण कटिंग करू. आणि स्लीवसाठी काढून घेतलं. 1 मीटर कपडा होता हा अस्तर. ब्लाऊज पीस हे आहे, बघू शकता तुम्ही, हे अस्तर आहे. आणि बघा आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट काढण्यासाठी ना डबल घडी केली, बघू शकता तुम्ही. आणि बघा आता 4 फोल्ड केलं आहे. एकदम छान असं मस्त एक पट्टी ब्लाऊज तुम्हाला कटिंग करून दाखवते मी, पहिल्यापासून तर लास्टपर्यंत व्यवस्थित तुम्ही बघा. तुम्हाला एक एक स्टेप व्यवस्थित समजमध्ये येईल. आणि बघा इकडे शोल्डर मी ना 5.5 घेते, बघू शकता. आणि मुंडा आहे ना 6 घेते. हे ना बॅक पार्ट लाईन आणि फ्रंट पार्ट लाईन एवढं लक्षात राहू द्यायचं आहे आपण. आणि बघा हा पुढचा गळा घेते मी 7 घेते. पुढचा गळा थोडा गळा आहे ना मोठा पाहिजे त्यांना. आणि बघा ही 9.5ची घडी घेतली मी इथं. आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलं इकडे. आणि इकडे ना 9 घेते. आणि 1.5 इंच आहे ना एक्स्ट्रा फिटिंगसाठी घेतलं, बघू शकता तुम्ही. बघा छान असं मस्त ड्रॉ करून दाखवलं मी तुम्हाला. आता कट करून घेऊ. एक एक स्टेप व्यवस्थित लक्ष देऊन बघा. तुम्हाला कोणत्याही घडीचं जर ब्लाऊज पीस कटिंग करायचं असेल किंवा अस्तर कटिंग करायचं असेल ना तर तुम्ही बघू शकता. एक पट्टी ब्लाऊज आहे आणि ब्लाऊज ना वेअर करून खूपच छान अंगावरती बसतं. कटोरी ब्लाऊज ची बी म्हणजे फेल होऊन जातं, इतकं छान असं ब्लाऊज कटिंग होतं. आणि बघा इकडे ना एक पट्टी काढून घेते मी आता. त्याच्यासाठी बघा तुमच्यासमोर माप घेते. 3.5 घेतलं हे. आणि हे बघा 2.5 घेतलं इकडे. आणि 3.5 ने 2.5 ला आहे ना आपल्याला जोडायचं आहे. बघा खूप छान असं एक पट्टी निघाली. आणि एक पट्टी आता कट करून घेऊ. आणि त्याच्यानंतर मी टक्स घेते ना ते पण तुम्हाला दाखवते कसे किती मापाचे टक्स घ्यायचे. बघा मी इकडे ना 3.5 अंतरावरती हा पहिला टक्स घेतला आहे. बघा याचा आणि याचा अंतर आहे ना 3.5 आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा पहिला टक्स आता हा बघा पहिला टक्स 2 अंतरावरती घेतला. आणि आता हा दुसरा टक्स आहे ना याचं बी अंतर 2 ठेवायचं आहे. आणि असा क्रॉसमध्ये हा दुसरा टक्सला आपल्याला जोडायचं आहे. आणि बघा हा तिसरा टक्स इथून पण आपल्याला 2च घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. बघा हा तिसरा टक्स हा पण 2 घेतला. आणि आता चौथा टक्स बघू शकता तुम्ही, हा पण 2 अंतरावरती घेतला आहे. असा काही खूप छान असा मस्त राऊंड आला आहे, बघू शकता तुम्ही. आणि एक पट्टी ब्लाऊज बघा फ्रंट पार्ट एकदम छान मी तुम्हाला एकदम माप घेऊन व्यवस्थित समजावून तुमच्या समोर कटिंग केलेली. व्हिडिओ कुठे पण स्किप नाही, थांबवला नाही मी. आणि तुम्ही पण स्किप न करता बघा. तर बघा फ्रंट पार्ट आता साईडला ठेवू आपण. आणि बॅक पार्ट घेते आता. बॅक पार्टसाठी ना मागचा गळा मी खालून पाठची लांबी किती घ्यायची ते घेते. बघा मी पाठची लांबी नाही तर 4.5 घेतली आहे. तर जेणेकरून ती ना शिवून सण थोडी कमी होईल, म्हणजे 4 नाही तर 3.5 असं होईल. ते आपल्यावरती राहतं की केवढं ग्राहक कस्टमरला पाहिजे, असं त्यांना एवढीच पाहिजे तर ठीक आहे म्हटलं. आणि बघा गोल गळा घेते मी मस्त. बघा 2.25चाच घेतला, 2.5चा बी नाही घेतला आहे कारण जास्त डीप नको गळा. आणि बिना दोरीचं ब्लाऊज आहे. हा बॅक पार्ट आहे, बघू शकता.
आणि हा मागचा टक्स आपण आठवणीने घ्यायचा आहे स्टिचिंग करताना. बघा किती छान असा गोलगडा आला ना, बघू शकता. बघा बॅक पार्ट पण रेडी झाला, फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता स्लीव पण कट करून घेऊ. बघा स्लीवसाठी मी कपडा साईडला ठेवलं होतं ना, मीटर अस्तर होतं, त्याच्यामधून बॅक पार्ट फ्रंट पार्ट काढला आणि आता म्हटलं स्लीवसाठी आपण घेऊ. बघा स्लीव आहे 11ची, तर मी इथं 12 घेते, 12 घेतली, बघू शकता तुम्ही. इकडे ना 3.5 वरती टिक करायची आहे. हे बघा मी तुम्हाला लिहून पण दाखवते. छान अशी मस्त सुंदर स्लीव कटिंग होते. थोडंसंच आहे, घेऊन घेते पुढेच. हे बघा छान असं मस्त ड्रॉ करायचं आहे आणि मच्छी कट इथून असं राऊंडमध्ये द्यायचा आहे. आणि ब्लाऊजची दंडघेरची फिटिंग आहे ना 5.5 आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा असं काही. बघा छान असं घेतलं. आणि खाकीची जी फिटिंग आहे ना ती पण तुम्हाला घेऊन दाखवते मी. इथं खाकीची फिटिंग येते आपली 8 येणार, 8 घेतली होती मी त्यांची. म्हणजे बघा इकडे अशी छान अशी मस्त स्लीव, लॉंग स्लीव कट झालेली बघू शकता तुम्ही. छान असा मस्त तुमच्यासाठी मी योगपट्टी ब्लाऊजचा व्हिडिओ शेअर करते. तर असेच माझे नवनवीन अपलोड केलेले व्हिडिओ आहे. योगपट्टी, 4 टक्स, प्रिन्सेस कट, कटोरी, खूप सारे मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. तर तुम्हाला तिथं माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.